नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल फूड अँड ट्रॅव्हल बनी। तर आता काही अवघ्या दिवसांवरतीच आपल्या महाराष्ट्रामध्ये मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण मार्गशीर्ष मधले 4 गुरुवार आहे त्या दिवशी आपण लक्ष्मीची पूजा करतो, म्हणजे देवीची आपण पूजा मांडतो आणि तिची आपण पूजा करतो, उपवास वगैरे ठेवतो। तर महाराष्ट्राच्या घरांमध्ये या देवीची या काळामध्ये गुरुवारी देवीची पूजा वगैरे केली जाते, उपवास ठेवले जातात। तर आपण देवीची जी मांडणी करतो, कलश नारळ, तर त्या नारळ ठेवून फुलं वगैरे आपण वाहून त्याला सजवतो वगैरे आणि पूजा करतो। पण त्या सजावटीमध्ये आणि देवीला नवीन रूप देण्यासाठी आता बाजारामध्ये भरपूर मुखटे वगैरे याला सुरुवात झालेली आहे, जे खूप छान प्रकारे अवेलेबल आहे। तर त्याच निमित्ताने आज आपण आलोय नालासोपारामध्ये आपले मित्र रियांशकडे, त्याच्याकडे पण आपल्यासाठी देवीसाठी छान छानशे मुखटे त्यांनी बनवलेले आहेत। तर मग चला आपण त्याच्याकडे जाऊया आणि ते मुखटे बद्दल वगैरे जाणून घेऊया। तर आता आपण आलोय रियांशकडे, आमचा मित्र आहे हा रियांश शेटवा, ज्याचं वर्कशॉप आहे नालासोपारामध्ये माझा मोरया आर्ट्स म्हणून। तर रियांश फक्त मुखट्यांचंच काम नाही करत, तर सीझन मध्ये जे आपले जे सण येतात जसं गणपती, नवरात्री, त्याच्यामध्ये पण नवरात्रीमध्ये देवी आहे जे मूर्ती असतात त्याचं ड्रेसिंग वर्क करणं, ज्वेलरी वर्क करणं ते सुद्धा तो करतो आणि सोबत गणपती बाप्पाचं पण जे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसिंग आणि ज्वेलरी वर्क करणं असते ते पण तो करून घेतो। तर चला आपण रियांशशी बोलून घेऊया आणि त्याच्या मुखट्यांबद्दल जे त्यांनी बनवलेले आहेत महालक्ष्मी देवी आईसाठी त्याच्याबद्दल जाणून घेऊया। नमस्कार, माझं नाव आहे रियांश पुरुषोत्तम जेठवा, मी नालासोपारा राहतोय। माझा वर्कशॉपचं नाव आहे माझा मोरया आर्ट्स। तर मित्रांनो, आपण मार्गशीर्ष महिना येत आहे, त्याच्यासाठी आम्ही नवीन प्रकारचे आई महालक्ष्मी देवीचे मुकुटे घेऊन आले आहेत, ते पण आपला नवीन प्रॉडक्ट आहे फायबरमध्ये। चला तर मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतोय महालक्ष्मी आईचा मुकुटे कसे वेगळे प्रकारचे आहे आणि त्याच्यामध्ये प्लस आपल्याकडे मरवटे पण वेगळे प्रकारचे असणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं डायमंड वर्क पण करून भेटेल। तुम्ही लोक या आणि तुम्ही लोक बघा। आता आपण सगळ्यांनी रियांशी आपण ओळख करून घेतली, त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलं। तर चला आता आपण त्यांनी जे डिझाईन केलेले मुखोटे ते बघून घेऊ। इकडे काही त्यांनी सॅम्पल पीस ठेवलेले आहेत, तर चला एक एककडनं आपण ते सगळे मुखोटे जे आहेत ते बघून घेऊ आणि त्यांच्याबद्दल जाणून घेऊया। तर मग रियांश, आपल्याकडे किती प्रकारचे मुखोटे अवेलेबल आहेत? वेगवेगळे प्रकारचे आहेत। पहिला आपला बेसिकली देवीचा हा मुकुट आहे, जो आपण प्रोडक्शन नवीन केला आहे। अच्छा, हा कोणत्या म्हणजे याचं काय मटेरियल वगैरे काय आहे? याचा आपला वॉटरप्रूफ आहे, ओके। आणि हा मुकुट आपला 5 वर्ष आपण यूज करू शकताय, त्याला काही डॅमेज होणार नाही। आणि हा आपला मॉडेल तसा आहे की आपण नवरात्रीमध्ये पण यूज करू शकताय, चैत्र महिन्याचा येतोय तेव्हा पण आपण यूज करू शकताय, तसं सगळं वेगळं आहे। आणि तुम्ही अजून एक डायमंड वर्कमध्ये पण दाखवतोय, जसं की आम्ही नवीन केलं आहे काय। अरे वा, खूप छान आहे एकदम डायमंड वर्कमध्ये नवीन मॉडेल टाकलं आहे त्याच्यामध्ये। अच्छा, म्हणजे साधारण आपण 5-6 वर्ष आरामात हे वापरू शकतो, याला काही प्रॉब्लेम होऊ शकतो? मग याचा कलरला वगैरे असं काही प्रॉब्लेम वापरताना वगैरे? सांगितलं ना तुम्हाला, वॉटरप्रूफ आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही होईल। आणि नॉर्मली आता असे जर मुखटे आपण वापरायला गेले तर एक भीती असते की कदाचित डॅमेज होऊ शकतात, चुकून काय पडलं वगैरे तर तुटू शकतात, असं काय याच्यामध्ये भीती आहे? नाही, आपला एकदम चांगलं ते प्रोडक्शन यूज केलं आहे, त्यासाठी काय डॅमेज नाही। कोणतं मटेरियल म्हणजे आपण आपला फायबरचं आहे सगळं। म्हणजे आपण बघितलं असेल हे फायबरने बनवलेले मूर्ती आहेत, मुखोटे आहेत, तर म्हणजे याच्यात पडण्याची, डॅमेज होण्याची शक्यता नाहीच आहे। आणि सोबत त्यांनी वॉटरप्रूफ कलर्स वापरले, म्हणजे या मुखट्यावरचा जो कलर आहे तो फिका वगैरे पडणार नाही। तर आता आपण बघू शकतो इकडे आहे डायमंड वर्क केलेला मुखोटा आहे। तर रियांश, इथे आपण कस्टमाइज अजून काय करू शकतो का? म्हणजे कस्टमरनी जर रिक्वायरमेंट दिली की आम्हाला डायमंड वर्कमध्ये थोडा बदल हवा आहे अजून तसं, तर तुम्ही करून देता का तसं? होय, त्याला जास्त करून हा मुकुटावर असं असतं की हा रेड कलर काही उठून दिसतोय। अच्छा, त्यासाठी आम्ही रेड कलरचा म्हणजे एकच टोन आम्ही ठेवलाय आणि ग्रीन कलर पण आपण कस्टमरने सांगितलं मला वेगळी ज्वेलरी, तर तुम्ही तसं करून देता का? नाही, आपल्याकडे हात प्रोडक्शन आहे, हा आपला वेगळा आहे, त्यासाठी आपण हा एकच देऊ शकतो। त्याला ज्वेलरी वर्क मध्ये तुम्ही काही चेंज करू शकता ह्याच्यात? त्याच्यामध्ये नाही होऊ शकत ना। साधारणपणे जे ज्वेलरी वर्क याच्यावरती केलेली याच्यात आहे, फक्त मायनर हलकीशी होऊ शकते जिथे पॉसिबल आहे। तर मला तर वाटत नाही की अजून याच्यात काही करण्याची गरज आहे। खूप छानसं दिसते देवी आईचा मुखोटा, जो आपण नारळाला वगैरे लावून खूप छान दिसेल पूजा। अजून आपल्याकडे कोणत्या प्रकारचं आहे? तर मरवटमध्ये हा खूप छानसा देवी आईचा एक मुखोटा आहे। तर अजून वेगवेगळ्या प्रकारचे पण मरवटमध्ये मुखोटे आहेत, ते आपण रियांशला सांगूया दाखवायला। रियांश, आम्हाला अजून ऑप्शन्स दाखवून द्या। तुम्हाला दाखवतो, हा आपला मुकुट आहे, सगळे वेगवेगळे प्रकारचे। अरे वा, खूप छान आहे हा पण, तुम्ही बघू शकता देवी आईचा खूप छानसा मुकुट आहे मरवटमध्ये पण। मरवटमध्ये हा पण एक अजून एक प्रकारे खूप छानसा एक मुकुट आहे। त्याच्यानंतर मग अजून एक रियांश हातात पण आहे, नंतर हा पण एक आहे। आणि याच्यामध्ये 2 ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, एक स्टँडर्ड आहे आणि एक बेसिकमध्ये विदाऊट ज्वेलरी येते। आणि स्टँडर्ड्समध्ये जो आहे ज्वेलरी सकट आहेत मुकुटे मरवटमध्ये पण बघू शकतात, आणि हा आहे बेसिकमध्ये। तर तुम्ही बघू शकता माझ्या हातात जे आहेत ते मुकुटेचे स्टँडर्ड मॉडेल्स आहेत।
आणि रियांश आता जी आहे ते बेसिक मॉडेल आहेत, त्याच्यामध्ये पण दोन आहेत, एक विदाऊट ज्वेलरी आणि एक सिम्पल ज्वेलरीमध्ये ऑप्शन्स आहेत. आणि याची डिलिव्हरी ऑल ओव्हर इंडियामध्ये आहे. आणि जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर स्क्रीनवरती मी रियांशचा नंबर देत आहे, तुम्ही डायरेक्टली त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. प्राइसिंगबद्दल वगैरे पण तुम्ही त्याच्याशी बोलू शकतात आणि आपल्याला आवडेल तसं मुकुटा त्याच्याकडनं तुम्ही ऑर्डर करून बुक करू शकतात. हां, पण बुकिंग केल्यानंतर जर आपण मुंबई ते आणि सबर्बन्स एरियामध्ये राहत असाल तर आपल्याला फ्री डिलिव्हरी असेल रियांशकडनं. आणि जर तुम्ही मुंबई सबर्बनच्या बाहेर ऑल ओव्हर इंडियात जर कुठून राहत असाल त्याची कॉस्ट असेल, त्याच्यावरती प्लस आपल्याला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट बेअर करावी लागेल, ते आपल्याला पे करावे लागेल. तर त्याबद्दल आपण रियांशी बोलून घेऊ शकतो. तुम्हाला आवडले असणार तर विविध प्रकारचे मुकुटे तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा स्क्रीनवर तुम्हाला नंबर देतोय आणि आमचा डिलिव्हरी ऑल मुंबई वेगळ्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. रियांशने आपल्याला मुकुटे वगैरे पण दाखवलेले आहेत, सोबत बुकिंग्स वगैरे चालू त्याच्याबद्दल पण त्यांनी सांगितलेलं आहे. तर मुकुटे आपल्याला जो पण आवडला असेल तो आपण रियांशशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. त्याचा नंबर तर मी स्क्रीनवर दिलेला आहे. तिकडे बुकिंग चालू आहेत आणि लवकरात लवकर बुकिंग करा, कारण की मार्गशीर्ष महिना जो आहे तो लवकर चालू होणार आहे. लास्ट एंडला मग घाई गडबड नको म्हणून लवकरात लवकर बुकिंग्स करून घ्या. मुंबई आणि सबर्बन एरियाजमध्ये तो फ्रीमध्ये आपल्याला डिलिव्हरी देत आहे. पण जर आपण लांब राहत असेल ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठे तर त्याचं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वेगळी असणार आहे. ते रियांश आपल्याला फोनवरती सांगणारच आहे. तर त्या हिशोबाने लवकरात लवकर आपण मुकुट्यांचं जे काय ते बुकिंग करून घेऊ. आता हे मुकुटे आपण हे कसे घालणार आहोत आणि देवी आईला कसं सजवणार आहेत ते आता आपण पुढे बघून घेऊया. ते आपल्याला रियांश दाखवणार आहे. तुम्ही आता बघू शकता माझ्या बाजूला खूप छानसं देवी आईची पूजा इथे मांडली गेलेली आहे आणि मुकुटा सुद्धा लावण्यात आले, सोबत हार गजरा लावले. मुकुटाने देवीचं रूप एकदम मनमोहक झालेलं खूप छानसं दिसत आहे. तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर यांशी कॉन्टॅक्ट करा आणि मुकुटा मागून घ्या आणि देवीचं एक सुंदर रूप आपल्या घरामध्ये बसवून घ्या. तर देवीचं मनमोहक रूप तर आपण बघितलेलं आहे, मुकुटा लावून किती छान दिसत आहेत. तर आपल्यालाही कोणता ना कोणता मुकुटा आवडलेलाच असेल तर तुम्ही ऑर्डर जर करणार असाल, बुकिंग करणार असेल तर नक्की रियांशला कॉल करा. त्याचा नंबर मी पुन्हा स्क्रीनवर आपल्याला देत आहे. तुम्ही त्याच्याशी बोलून घ्या, पूर्ण डिटेल्स जाणून घ्या. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, मुकुटाची कॉस्ट जे काय तो आपल्याला तो फोनवर सांगणारच आहेत. आणि अवघे काहीच दिवस राहिले मार्गशीर्ष महिना चालू होण्यासाठी, म्हणून त्यासाठी आपण लवकरात लवकर ऑर्डर करा. लास्ट मोमेंटपर्यंत तो ऑर्डर घेतच राहणार आहे. पण जे लांब राहणार आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये तर त्यांना कदाचित ट्रान्सपोर्टेशनमध्ये कुरिअरमध्ये 3-4 दिवस लागतील. तर त्या हिशोबाने ती घाई गडबड होऊ नये म्हणून आपण लवकर बुकिंग करून घ्या. आणि त्याच्याकडे स्टँडर्ड आणि बेसिक 2 मुकुटे अवेलेबल आहेत, त्यांनी ते आपल्याला दाखवलेलंच आहेत. तर ते आपण लवकरात लवकर जाणून घ्या. आणि विशेष म्हणजे हे मुकुटे फक्त आपण मार्गशीर्ष महिन्यापर्यंत वापरू शकतो असं नाही आहे. आपण नवरात्रीमध्ये देवी आईला पण जे घट बसवतात तिकडेही सुद्धा वापरू शकतो. इव्हन गणपतीमध्ये जे गौरी गणपती बसवतात, गौरी मातेचं जे आगमन वगैरे बसवतात तिकडेही हे मुकुटे वापरले जाऊ शकतात. तर मग आता चला आपण रियांशकडनं बघून घ्या की या मुकुट्याचं पॅकेजिंग कसं होते, सोबत काय काय तो आपल्याला देणार आहे, ज्याच्याकडनं ट्रान्सपोर्टमध्ये त्या मुकुट्याला डॅमेज होऊ नये. जेव्हा आपण बेसिक मुकुटा ऑर्डर करणार असाल तर आपल्याला पॅकिंगमध्ये मुकुटा जो आहे तो अशा प्रकारे येणार आहे आणि सोबत त्याच्यासोबत ॲसेसरीज येणार आहेत. ते मी तुम्हाला दाखवतो. जसं नाकातली नथ आणि
कानातले हे इयरिंग्स हे सोबतच येणार आहेत आपल्या बॉक्स पॅकिंगमध्ये. ते आपल्याला घरी आणल्यानंतर आपल्याला ॲसेसरीज जे आहेत नथ वगैरे ते आपल्याला लावायचे. त्यानंतर मग आपली जी बेसिक मुकुट आहे तो अशा प्रकारे दिसला जाईल. आपण बघितली याची पॅकेजिंग प्लास्टिक बॉक्समध्ये आहे, म्हणजे ज्याच्याकडनं मुकुटाला जो आहे तो डॅमेज होणार नाही. सोबत बबल रॅपिंग सुद्धा केलेली आहे आणि सोबत आतमध्ये ॲसेसरीज पण आहे. म्हणजे या बॉक्समध्ये मुकुटा प्लस इयरिंग्स प्लस नाकातली नथ असणार आहे आणि खूप चांगली पॅकेजिंग आहे. तर आपण जेव्हा ऑर्डर कराल अशी पॅकेजिंगमध्ये कुरिअर थ्रू आपल्या घरी पोहोचली जाईल. तर मग आजचा ब्लॉग जो आहे तो आता आम्ही इथेच एंड करतो आहे. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भरपूर लाईक आणि शेअर करा. भेटू आता आपण एका पुढल्या ब्लॉगसोबत. टिल तुम्ही काळजी घ्या. मित्रांनो, आपली बुकिंग लवकर चालू झाली आहे आणि तुम्ही लवकरात लवकर मला कॉन्टॅक्ट करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिला आहे. ऑल इंडिया बुकिंग चालू आहे. तुम्ही लवकरात लवकर मला कॉन्टॅक्ट करा. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं.